नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 1 जूनच्या भागामध्ये मित्रांनो आता नंदिनी काव्याला एकदम छान अशी नटवून-थटवून घेऊन येते आणि तिला बघितल्यानंतर पार्थचे तर डोळेच मोठे होतात आणि तो एकसारखा तिच्याकडे बघत राहतो आणि तिला हाताने हार्ट वगैरे करून दाखवतो आणि तेव्हा मानिनी आता त्या दोघींना या इकडे असं म्हणून बोलवते आणि तेव्हा या दोघी आता पुढे येऊ लागतात. तर मानिनी आता जवळ आल्यानंतर काव्याला हळूच म्हणते, "काय नवऱ्यांच्याकडेच बघत बसणार का?" असं म्हणून ती हसत असते. आणि तेव्हा मानिनी आणि बाकी सर्वजण मिळून काव्याचे खूपच लाड करत असतात आणि इतक्यातच आता काव्याला थोडंसं गरम उकडू लागतं आणि ती सगळ्यांच्यापासून थोडीशी बाजूला जाऊन बसते आणि तेव्हा पार्थचं लक्ष तिच्याकडे जातं आणि पार्थकडे तर एक छान असा फॅन असतो आणि पार्थ लगेचच आता तिच्या शेजारी जाऊन बसतो आणि तिला त्या हँड फॅनने वारं देऊ लागतो आणि तेव्हा काव्या पार्थला म्हणत असते, "काय अहो हे काय हे?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "काय हे हवेचा फॅन आहे, पण मी ना तुमचा सगळ्यात मोठा बिग फॅन आहे." बिगेस्ट असा फॅन आहे. तर तेव्हा काव्या म्हणत असते, "काय चाललंय तुमचं?" तर तेव्हा पार्थ एकदम काव्याच्या जवळ-जवळ जातो आणि म्हणतो, "कुठं काय चाललंय? कुठं काय चाललंय?" तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो बघेल ना कोणीतरी." आणि इकडे आता नंदिनी अशी एकटीच उभी असते आणि तिला थोडंसं असं टेन्शन आलेलं असतं आणि मागे स्वयंपाकघरामध्ये जीवा असतो आणि जेव्हा नंदिनीचं लक्ष जीवाकडे जातं, तर तेव्हा जीवा तिला इशारा करतो आणि एका सोनचाफ्याच्या फुलाला असा छानसा वास वगैरे घेतो आणि ते एकदम छोटीशी किस करतो आणि ते फूल नंदिनीच्या दिशेने फेकतो आणि नंदिनी त्या फुलाला बरोबर झेलते आणि ते फूल आपल्या हातामध्ये घेऊन त्या फुलाचा छान असा सुगंध घेऊ लागते आणि तिला आता मस्त वाटू लागतं. आणि इकडे तर पार्थ आता काव्याच्या गजऱ्याचा वास घेत बसलेला असतो आणि मानिनी आता त्याच्याजवळ येते आणि पार्थला थोडंसं हटकल्यानंतर पार्थचा तोलच जात असतो आणि मानिनी म्हणते, "नाही, नाही, नाही, मुद्दामून नाही केलं मी." तर पार्थ आता हसू लागतो. तर मानिनी म्हणते, "काय, काय चाललंय काय तुझं?" "अरे, आजच्या दिवशी पण रोमॅन्स करायचा आहे तुला? अरे, एवढ्या बायका आहेत, बघतील ना, लाज नाही आहे का वाटत तुला?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "काय सुंदर दिसतायत, बघ ना." तर तेव्हा मानिनी म्हणते, "माहिती आहे मला, मला बघू दे. जा आता निघ बरं. चल, चल निघ इथून." असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थ तिथून उठतो आणि जीवाकडे जातो. तर इकडे आता शारदा नंदिनीला म्हणते, "नंदिनी बाळा तुझं अभिनंदन. धाकट्या जाऊबाई आता लवकरच मावशी होणार आहेत." आणि एकदमच आता नंदिनीच्या ती पोटाला हात लावत असते आणि म्हणत असते, "अगं पोट वाढायला लागले की तुझं." तर तेव्हा नंदिनी आपलं पोट आपल्या हाताने झाकून घेते आणि तिला हातच लावू देत नाही आणि म्हणते, "अगं आई, हे बघ ना, तिकडं बघ ना, त्या ताई तुला बोलवत आहेत." असं म्हणून तिचं लक्ष आता दुसरीकडे वेधते. तर तेव्हा शारदा म्हणते, "मला?" असं म्हणून ती आता दुसऱ्या दिशेने निघून जाते आणि तेव्हा नंदिनी आता तिथून लगेचच बाजूला सटकते आणि जीवाजवळ जाऊन म्हणते, "जीवा, अहो तुम्हाला माहिती नाही आहे, आत्ता आईचा हात माझ्या पोटापर्यंत आला होता." तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, तू जरा शांत हो अगं, तू का पॅनिक होतेस एवढी? मी आहे ना." "अगं काय अवतार करून घेतलाय? स्वतःचा चेहरा बघ जरा. आणि हे बघ तुला जर असं कोणी बघितलं ना तर पुन्हा प्रश्न विचारतील. एक काम कर तू वरती जाऊन फ्रेश होऊन येतेस का? प्लीज, प्लीज. मी आहे. मी सगळं काही हँडल करतो. तू जा बरं." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, हो. मी आलेच." असं म्हणून ती आता वरच्या दिशेने जाते. तर इकडे आता वसू त्यानंतर वरती वॉशरूमचा दरवाजा वाजवत असते आणि म्हणत असते, "कोण आहे आतमध्ये? किती वेळ झाला आतमध्ये जाऊन बसले? या ना बाहेर लवकर." असं म्हणून ती वैतागलेली असते. इतक्यातच आशाताई तिथे येते आणि वसूला म्हणते, "वसूताई तुम्हाला खाली बोलवत आहेत चोरोटीसाठी." तर तेव्हा वसू तिच्यावर वैतागते आणि म्हणते, "येते गं बाई जा." तर तेव्हा आशा चाललेली असते. तर तेव्हा वसू तिला बोलवते आणि म्हणते, "अगं ए थांब, थांब. मला मगाशी पन्नं का नाही दिलं?" तर तेव्हा आशा म्हणते, "आता देऊ का?" आणि थोडंसंच उरलेलं आहे. तर तेव्हा वसू तिच्यावर वैतागते म्हणते, "आता उरलेलं पन्नं प्यायचं का मी?" तर तेव्हा आशा म्हणते, "नाही, नाही तसं नाही. वाटलंच तर एकदम फ्रेश बनवून देते." तर तेव्हा वसू म्हणते, "नाही काही गरज नाही आहे गं तुझं ते फ्रेशपणं आणि जा तू." असं म्हणून तिला जायला सांगते आणि परत बोलवते म्हणते, "आशा, आशा इकडे, इकडे. माझ्या बाथरूममध्ये कोण गेले? कोण गेले?" असं विचारत असते. तर तेव्हा आशा म्हणते, "त्या मोहित्यांच्याकडच्या सरला मावशी माहिती आहेत का?" तर तेव्हा वसू म्हणते, "मला नाही आहे माहिती." आणि थोड्या वेळ थांबून म्हणते, "मग त्या माझ्या बाथरूममध्ये का गेल्या आहेत? कोणाला विचारून? माझ्या रूममध्ये यायच्या आधी परवानगी घ्यायची असते. एवढे सुद्धा मॅनर्स नाही आहेत का मोहित्यांच्याकडच्यांना?" तर तेव्हा आशा म्हणते, "मानिनी वहिनीनं विचारलं होतं, त्यांनीच पाठवलं होतं." तर वसू म्हणते, "मानिनी? तिने ना नुसता माझा छळच मांडलाय. माझ्याच रूममध्ये आणि तिच्या रूममध्ये का नाही पाठवलं? आणि काय गं ही रूम म्हणजे काय गेस्ट रूम समजता का तुम्ही?" तर तेव्हा आशा म्हणते, "हां, गेस्ट रूमच आहे ही." तर तेव्हा वसू म्हणते, "मला शिकवू नको, मला शिकवू नको. आधी त्यांना बाहेर यायला सांग." तर तेव्हा आशा म्हणते, "अहो त्यांचं वय झालंय, म्हाताऱ्या त्या, त्यांना वेळ लागेल." तर वसू चिडते अजून आणि म्हणते, "आशा शिकवायची गरज नाहीये. आता ते सरला मावशी का कोण आहेत त्यांना बाहेर यायला सांग. जा." असं त्यांनी सांगितल्यानंतर आशा तर तिकडं बाथरूमच्या दिशेने जाते आणि सरला मावशी अशी हाक मारते. तर वसू म्हणते, "काय आता किती वेळ लावतात या काय माहिती. मी ना आता एक काम करते, मी ना विजयरावांच्या खोलीमध्येच जाते." असं म्हणून ती आता तिथून निघून जाते.
आणि ती धावत-धावत चाललेली असते. म्हणजे जिन्यावरून ती खाली येत असते आणि तेव्हाच नंदिनीसुद्धा आता धावत-धावत वरती चाललेली असते आणि या दोघीसुद्धा आता एकमेकांना पास होतात. तर इतक्यातच इकडे आता खाली मानिनी म्हणते, "ऐका, ऐका, मला वाटतं आता सगळेजण आलेले आहेत. आपण चोरोटी भरायला सुरुवात करूयात का?" तर तेव्हा काव्य पुढे येते आणि म्हणते, "हो, प्लीज, प्लीज लवकर करा. मला खूप भूक लागली आहे आणि माझ्यापेक्षाही जास्त नाही, याला खूप भूक लागली आहे." असं पोटाकडे हात करून म्हणते. तेव्हा मानिनी ओके, ओके म्हणून हसत असते. तर तेव्हा काव्या म्हणते, "जाऊ दे तिकडं, मी बसतेच इकडे पाठीमागे." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "एक मिनिट अहो, किती घाई झाली आहे माझ्या बायकोला." आणि म्हणतो, "मला तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे." तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, "अरे बाबा, ते प्रश्नोत्तराचा खेळ नंतर खेळ. सगळे खोळंबलेत. अरे बिचारीला भूक लागली आणि बाळाला पण भूक लागली असेल. येडा आहे का रे तू?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "झालं का तुझं बोलून? आता शांत बस." आणि मानिनीला म्हणतो, "आई, प्रश्न अवघडच असणार आहेत बरं का, सांग त्यांना." तर तेव्हा काव्यासुद्धा मानिनीला म्हणते, "आई, तुम्ही सुद्धा विचारा जरा त्यांना, मी कोण आहे ते विसरलेत वाटतं." "काव्या देशमुख आहे मी, विसरलात का?" "पार्थ देशमुख, अवघड प्रश्न असले तरी ठीक आहे. तयार मी, विचारा प्रश्न." आणि तेवढ्यातच आता इकडे नंदिनी खोलीमध्ये येते आणि तिचं ते खोटं वगैरे पोट जे असतं तिने लावलेलं असतं ते आता ती काढते आणि बेडवरती ती असंच तिथं अलगद ठेवून देते आणि आतमध्ये वॉशरूममध्ये जाते. तर तेवढ्यात इकडे आता वसू जी असते ती खाली गेलेली असते. ती परत रिटर्न धावत-धावत वरती येते आणि विजयच्या खोलीजवळ येते आणि बघते खोली दरवाजा उघडायचा प्रयत्न करत असते, पण दरवाजाला तर कुलूप असतं आणि ती आता जास्तच वैतागते. म्हणते, "अरे शेट! कशाला विजयरावांनी दरवाजाला कुलूप कशाला लावलंय? आता काय करू मी?" आणि म्हणते, "आता ना मी नंदिनीच्या खोलीतच जाते. तसेच तिच्याच नातेवाईकांनी माझी खोली ऑक्युपाय केली आहे ना, मी आता नंदिनीच्या खोलीतच जाते." असं म्हणून धावत-धावत आता ती नंदिनीच्या खोलीकडे जाऊ लागते आणि परत पायऱ्या उतरत खाली जाते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "आई, त्यांना सांग दॅट्स लाइक माय गुड वाईफ." तर मानिनी आता या दोघांना पण फटके मारते आणि म्हणते, "गप्प बसा रे तुम्ही दोघं उगीच मला घेऊ नका मध्ये. तुम्हाला दोघांना ना काय प्रश्न विचारायचे आहेत ते विचारा." असं म्हणून ती बाजूला जाते. तर काव्यासुद्धा म्हणते, "विचारा आता, विचारा." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "आता मला सांगा आय-एसचा फुल फॉर्म काय?" तर मानिनी म्हणते, "अरे रे पार्थ, काय रे तू म्हणालास की अवघड प्रश्न विचारणार आहेस. अरे जी मुलगी आय-ए-एस करतेय, तिला तू आय-ए-एसचा फुल फॉर्म विचारतोयस? शे!" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "थांब गाई, देऊ देत गं उत्तर." तर तेव्हा काव्य आता इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं उत्तर देते. तर तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "आता मला सांगा आय-ए-एस अधिकारी काय काम करतात?" तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, "अरे बाबा, आता चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये कुठे इंटरव्ह्यू घेतोयस तिचा? अरे तिला भूक लागली असेल." तर तेव्हा पार्थ परत त्याला म्हणतो, "झालं का बोलून? मग आता शांत बस." आणि काव्याला म्हणतो, "तुम्ही द्या उत्तर." तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो काय?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "आय-ए-एस अधिकारी काय काम करतात?" आणि तेव्हा इकडे वसू परत आणि वरच्या दिशेने धावत येते आणि नंदिनीच्या खोलीचा दरवाजा उघडते आणि लगेचच तिच्या बाथरूमकडे जात असते आणि तिथे आता नंदिनी आतमध्ये असते. तर वसू आता वैतागते, म्हणते, "अरे बापरे! इथे पण कोणीतरी गेले वाटतं." आणि ती तिथेच बसते आणि म्हणते, "जेव्हा मला जायचं असतं ना, तेव्हाच सगळ्यांना का जायचं असतं? कोणास ठाऊक? काय करू, काय करू?" असं म्हणून ती वैतागत असते. तर इकडे आता काव्या आय-ए-एस अधिकारीचं सांगू लागते. म्हणते, "आय-ए-एस अधिकारी फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ते आपल्या सरकारमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये एक दुवा असल्याचं काम करतात. आपल्या सरकारच्या अनेक योजना ज्या कामामध्ये आहेत, त्या सत्यात उतरवण्याचं आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम आय-ए-एस अधिकारी करतात." असं म्हटल्यानंतर आता सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. म्हणतात, "वाह, वाह, वाह, वाह!" आणि तेव्हा आता इकडे जीवाच्या म्हणजे त्याची थोडीशी घालमेल होऊ लागते आणि तो वरच्या दिशेने बघत असतो आणि म्हणतो, "इतका वेळ का लागतोय नंदिनीला?" आणि तो थोडा आता पॅनिक होत असतो. तर तेव्हा शारदाचं लक्ष त्याच्याकडेच असतं आणि आता जेव्हा नंदिनीला तिथल्या तिथेच फोन लावतो आणि इकडे तर वसू बसलेली असते तिथं आणि ती नंदिनीचा फोन हातात घेते आणि तिथं पसारेवाला लिहिल्यानंतर तिला कळतं आणि ती म्हणते, "हा जीवा का घरातल्या घरात फोन करतोय आणि नंदिनी इथे फोन टाकून का गेली?" असं ती सगळं काही बडबडत असते आणि परत म्हणते, "जाऊ देत, मला काय करायचं?" असं म्हणून ती फोन परत बाजूला ठेवून देते आणि म्हणत असते, "ये गं भाई लवकर." आणि तेव्हा आता वसूचा हात बरोबर तिथे पडतो जिथे आता नंदिनीने ब्लँकेटच्या खाली ते खोटं पोट ठेवलेलं असतं आणि आता वसू म्हणू लागते, "इथे काय आहे?" म्हणजे तिला काहीतरी जाणवत असतं ना, त्यामुळे ती म्हणत असते, "इथे काय आहे?" आणि उठून म्हणते, "बघते काय ठेवले ते." असं म्हणून ती उठते आणि ते ब्लँकेट उचलते. इतक्यातच आशा तिथं येते आणि म्हणते, "वसूताई, गेस्ट रूम रिकामं झालंय." तर तेव्हा वसू म्हणते, "झाली का रूम एकदाची रिकामी? चल, चल." असं म्हणून ती लगेचच गडबडीनं तिथून जाते आणि ते बघता-बघता ती थोडक्यात राहते. तर इकडे खाली आता काव्य पार्थला विचारते, "संपलेत का तुमचे प्रश्न?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही अजून." आणि म्हणतो, "5 मिनिटात संपतील." आणि मला आधी सांगा, आपल्याच्या आत्ताच्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर कोण आहेत?
तर तेव्हा काव्या म्हणते, "काय चाललंय हो तुमचं? एकतर अवघड प्रश्न आहेत, अवघड प्रश्न आहेत म्हणत होता आणि इतके सोपे प्रश्न विचारताय तुम्ही, ज्याची झोपेतही उत्तरं देऊ शकते मी." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "मग द्या." तर तेव्हा काव्या म्हणते, "काय चाललंय तुमचं? माझ्या चोरोटीत माझीच मस्करी करताय तुम्ही? भूक लागली हो देशमुख, मी चिडे ना आता." तर इकडे जीवा नंदिनीला फोन लावत असतो आणि नंदिनी तर फोन उचलतच नसते. तर जीवा म्हणतो, "अरे काय झाले? फोन का उचलत नाहीये ही?" आणि म्हणतो, "काय करू? मी जाऊनच बघतो." असं म्हणून तो आता वरच्या दिशेने जातो आणि शारदा तर त्याच्यावरतीच लक्ष ठेवून असते आणि ती सुद्धा आता बरोबर त्याच्या मागे मागे जाऊ लागते. तर पार्थ इकडे काव्याला म्हणतो, "तुमच्या जेवणाची व्यवस्था 5 मिनिटात करतो. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या." तर तेव्हा काव्या सांगते, आपल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत IAS माननीय कार्तिकीय राजाध्यक्ष मॅडम, ज्या भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत, ज्या उत्कृष्ट प्रशासन आणि जनकल्याणकारी उपक्रमासाठी ओळखल्या जातात. 2022 साली त्यांना प्राईम मिनिस्टर ऑफ अवॉर्ड्स एक्सलन्सी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळालेला होता, ज्यांची मी खूप मोठी अक्षरशः डाय हार्ट फॅन आहे. बास आहे एवढं का मी अजून बोलू? तेव्हा पार्थ म्हणतो, म्हणजे तो हसत असतो आणि म्हणतो, "बास आहे, बास आहे." तर तेव्हा आता सगळ्याजणी परत टाळ्या वाजवतात आणि इतक्यातच मित्रांनो, त्या ज्या डिस्ट्रिक्ट कलेक्टर मॅडम असतात त्या स्वतः तिथे येतात आणि त्या टाळ्या वाजवतच आतमध्ये येतात आणि तेव्हा पार्थ आता काव्याला त्यांच्याकडे हात करून दाखवतो आणि जेव्हा काव्या त्यांना बघते तर तिला तर इतका मोठा आश्चर्याचा धक्का बसतो, ती तोंडावरतीच हात घेते. तर पार्थ आता त्यांना म्हणतो, "देशमुखांच्या घरात स्वागत आहे तुमचं मॅम." आणि मित्रांनो आता काव्याचे डोळे तर त्या मॅडमना बघितल्यानंतर भरूनच येतात आणि काव्या चक्क त्या मॅडमना सॅल्यूट करते आणि तो सीन बघितल्यानंतर मित्रांनो सगळ्यांनाच भरून आलेलं असतं. आणि तोपर्यंत मित्रांनो आता इकडे जेव्हा त्याच्या खोलीच्या दिशेने चाललेला असतो आणि इतक्यातच नंदिनी आता तिकडे बाहेर येत असे आणि तेव्हा जेव्हा तिथे खोलीत जातो आणि म्हणतो, "नंदिनी अगं काय किती वेळ? अगं खाली सगळे वाट बघतायत." तर नंदिनी म्हणते, "सॉरी, सॉरी." तर जेव्हा म्हणतो, "तू ओके आहेस ना?" तर नंदिनी हो असं म्हणते आणि तेव्हा जेव्हा म्हणतो, "चल, चल मग लवकर बाहेर." असं म्हणून आता हे दोघेसुद्धा खाली येऊ लागतात आणि तेव्हा आता जीवाचं लक्ष नंदिनीच्या पोटाकडे जातं आणि तो वाटेतच तिला थांबवतो आणि म्हणतो, "एक एक मिनिट, तुझं पोट?" तर तेव्हा नंदिनी आता आपल्या पोटाला हात लावते आणि म्हणते, मी विसरले, विसरले." तर तेव्हा जीवा आणि नंदिनी परत आता वरच्या दिशेने जातात आणि आता नंदिनीने जिथे ब्लँकेटच्या खाली तिचं ते पोट, खोटं पोट ठेवलेलं असतं, तिथं ती बघू लागते. तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं काय, काय, काय झालं?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "जीवा हो पोट, ते खोटं पोट इथे नाहीये." तर जीवा म्हणतो, "अगं मग गेलं कुठे?" तर तेव्हा नंदिनी आता पॅनिक होऊ लागते. म्हणते, "इथंच तर ठेवलं होतं." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं नीट बघ, नीट बघ." तेव्हा नंदिनी म्हणते, "इथं तर नाही दिसत आहे आणि एक मिनिट, मला सांगा तुम्ही आत आलात, तेव्हा दार उघडं होतं का?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, कारण मी आले होते ना आत, तेव्हा दार मी लावून घेतलं होतं." तर तेव्हा जीवा म्हणतो, "नाही अगं, मी आलो तेव्हा दार उघडं होतं." तर नंदिनी म्हणते, "अहो मी सांगते ना तुम्हाला, मी आत आले, मी दार लावून घेतलं आणि इथेच ना मी गादीखाली पोट लपवून ठेवलं होतं आणि मग मी आत गेले होते." तेव्हा जीवा म्हणतो, "एक मिनिट, अगं मग कोणी येऊन तर गेलं नसेल ना?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो काय बोलताय तुम्ही? असं काही झालं असतं ना तर असं खालून हसण्या खिदळण्याचे आवाज नसते आले." तर तेव्हा जीवा म्हणतो, "नाही, करेक्ट आहे, करेक्ट आहे तुझं. एक काम करूया आपण, आपण ना नीट शोधूयात. तू बघ, मी इकडे बघतो. पटकन बघ, पटकन बघ." असं म्हणून ते दोघेसुद्धा आता शोधाशोध करू लागतात. तर नंदिनी थोड्या वेळाने विचारते जीवाला, "आहे का तिकडे?" तर तेव्हा जीवा नाही असं सांगतो. तर नंदिनी म्हणते, "मग कुठं गेलं?" आणि हे दोघेसुद्धा परत शोधू लागतात आणि परत आता जीवा बेडवरती जाऊन शोधत असतो आणि तिथे सुद्धा त्याला सापडत नाही. तर जीवा आता नंदिनीला विचारतो, "कुठे गेलं पोट?" तर नंदिनी म्हणते, "मला नाही माहिती." आणि इतक्यातच मित्रांनो आता शारदा बाहेरून आतमध्ये येते आणि त्या दोघांना विचारते, "हे शोधताय का तुम्ही?" आणि तिच्या हातामध्ये मित्रांनो ते खोटं पोट असतं आणि ज्यावेळेस आता हे दोघं सुद्धा मागे वळून बघतात तर ह्या दोघांना सुद्धा मोठा धक्का बसतो. या दोघांच्या सुद्धा पायाखालची जमीनच सरकते. तर इकडे मित्रांनो आता खाली त्याच वेळेला मानिनी ते मॅडमना म्हणते, "बापरे मॅडम, तुम्ही स्वतः आमच्या घरी आलात. नशीबवानच आहोत आम्ही खरंच." तर तेव्हा काव्या सुद्धा म्हणते, "मॅडम तुम्ही इथे?" नाही, माझा विश्वासच बसत नाहीये आणि पार्थला विचारते, "हे स्वप्न नाहीये ना देशमुख?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही, नाही, स्वप्न नाहीये. थांबा चिमटा काढतो." असं म्हणून तो काव्याला चिमटा काढतो. तर तेव्हा काव्या ते मॅमना म्हणते, "मॅम, रिअली रिअली आय एम रिअली सॉरी. माझा खरंच विश्वास बसत नाहीये, की तुम्ही साक्षात तुम्ही ते माझ्या समोर आहात आणि इथे आमच्या घरात आणि तुम्ही समोर आहात म्हणून सांगत नाही हां मी. आणि तुम्ही खरंच तुम्ही आयडॉल आहात हो माझ्या आणि दिवसातनं एकदा तरी मी तुमचं पॉडकास्ट ऐकतेच ना. एनर्जी बूस्टर आहे तुमचे पॉडकास्ट माझ्यासाठी. खरंच. मी तुमच्या पर्सनॅलिटीची तितकीच फॅन आहे, जितकी मी तुमच्या कामाची फॅन आहे. रादर मी तुमच्या कामाची जास्त फॅन आहे मॅम.
मला आठवतंय ना, तुम्ही 2023ला बीड जिल्ह्यात खूप पाऊस झाला होता. रस्ते वाहून गेले होते. तेव्हा स्वतः गेला होतात तिथे. तिथल्या जागेची पाहणी केलीत. त्या दिवशी मी ठरवलं मॅम, मी सुद्धा IAS ऑफिसर होणार. पॉवरसाठी नाही हं मॅम. सामान्य जनतेला असं वाटावं की आपलं कोणीतरी आहे म्हणून. तर इकडे मित्रांनो आता शारदा आतमध्ये येते आणि नंदिनीला विचारते, "हा नंदिनी काय प्रकार आहे? हे खोटं-पोट तुमच्या खोलीत काय करतंय? नाही मी आल्यापासून पाहतेय तू काहीतरी विचित्र वागतेस. तुझं आणि जीवांचं काहीतरी सुरू आहे. काय चाललंय काय नक्की?" तर तेव्हा आता जीवा म्हणतो, "थांबा आई मी सांगतो." तर तेव्हा नंदिनी जीवाला थांबवत असते तर तेव्हा जीवा म्हणतो, "थांब थांब मी आहे मी सांगतो." असं म्हणून तो आता जाऊन पहिल्यांदा दरवाजा बंद करतो. तर तेव्हा शारदा विचारते, "काय झालं दार का लावलंत?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "आम्हा दोघांचं एक सिक्रेट आहे. जे इथून बाहेर गेलं ना तर ते सगळं संपेल." तर तेव्हा शारदा विचारते, "सिक्रेट? काय बोलताय तुम्ही? आता अजून कुठलं सिक्रेट आहे?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "काय आहे की मी आणि नंदिनी ॲक्चुअली आम्ही दोघं आई-बाबा नाही." असं तो अडकळत बोलत असतो. म्हणजे घरच्यांना असं वाटतंय की नंदिनी प्रेग्नंट आहे. म्हणून हे आम्ही सगळं हे आणलंय. म्हणजे आणावं लागलं आम्हाला कारण हळू-हळू पोट वाढेल ना. तर तेव्हा शारदा म्हणते, "पोट तर वाढतच जाणार. गरोदरपणात गरोदर बाईचं पोट तर वाढणारच." आणि असं तिने म्हटल्यानंतर आता नंदिनी तर जोरजोराने रडूच लागते. तर तेव्हा शारदा आता नंदिनीला विचारते, "नंदिनी तू गरोदर आहेस ना? सांग ना." तर तेव्हा आता नंदिनी सांगते, "आई, आई माझं मिसकॅरेज झालंय. बाळ गेलं गं माझं." आणि असं तिने म्हटल्यानंतर शारदाच्या हातामधलं ते खोटं-पोट असं ते खालीच पडतं आणि तिला खूप जोराचा धक्का बसतो. आणि नंदिनी आता शारदाला मिठीच मारते आणि तिच्या मिठीत जाऊन ती रडू लागते. तर तेव्हा जीवाच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी आलेलं असतं मित्रांनो. आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता त्या कलेक्टर मॅडम ज्या असतात त्या काव्याला ऑल दी बेस्ट करतात आणि म्हणतात, "बाळ आणि परीक्षा दोन्हीमध्ये सुद्धा पास व्हा." तर त्यानंतर काव्या तर मानिनीला म्हणते, "मला एक गोष्ट कळत नाही आई एवढ्या मोठ्या IAS अधिकारी आपल्या घरी आल्या आणि त्या घरी आलेल्या असताना नंदिनी ताई इथे नाही म्हणजे काय?" तर इकडे आता मित्रांनो शारदा जी असते ती नंदिनीला म्हणत असते, "मला वाटते की तू सगळ्यांना आता सांगून टाक." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "नाही आई सगळ्यांना एकदम सांगूया म्हणजे काव्याला सावरायला अख्खं घर असेल तिथे." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काय बोलताय तुम्ही? नाही, नाही, नाही तुम्ही असं काहीसुद्धा करणार नाही आहात." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "नाही मी हे करणार आहे." असं म्हणून तो तिथून बाहेर जातो. तर तेव्हा नंदिनी म्हणत असते, "नाही जीवा असं करू नका प्लीज." तर तेव्हा शारदासुद्धा त्याच्यासोबत गेलेली असते. तर मित्रांनो आता हे दोघेसुद्धा जाऊन खाली सगळ्यांना सांगणार का? हे आता आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळेलच. तोपर्यंत मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.